प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडून या सप्ताह काळामध्ये गुरुचैत्र पारायण व्हावं, पण पारायण करणं किंवा पारायण करून घेणं न घेणं हे सगळं ब्रह्मांड नायकांच्या हातात आहे. पण गुरुचैत्र पारायण करावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, ती प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचैत्र पारायण ज्यांना करणं शक्य होत नाही, पण हो गुरुचैत्र पारायण तितकंच फळ देणारा 2 पवित्र अद्भुत दिव्य असे ग्रंथ आहेत, त्याचं पारायण कसं करावं आणि अगदी साधे नियम पाळून त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता गुरुचैत्र पारायण करावं हे प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्न असतं, पण काही कारणांमुळे आता ते करणं ही राहू शकतं की 9 ते 15 मध्ये मासिक धर्म आहे, 9 ते 15 मध्ये लग्न आहे, 9 ते 15 मध्ये मुलांचे पेपर आहेत, काही कारणांसाठी गावाला जायचं आहे, किंबहुना गुरुचैत्राचे काही नियम आहेत ज्याचं पालन आपल्याकडून होत नाही किंवा मग आपण करू शकत नाही. अशा वेळेस असे 2 पवित्र ग्रंथ आहेत ज्याचं तुम्ही पारायण केल्यावर गुरुचैत्र पारायण तितकंच फळ मिळतं. तर याचा अर्थ असा नाही की गुरुचैत्र पारायण तुम्ही करायचं नाही. गुरुचैत्र पारायणाचे फळ तेवढे आहे, अमृतासमान ते पारायण आहे, तर त्याचं फळ ही तेवढंच आहे. पण आपल्याकडून नाही शक्य होत, तर मग आपण या 2 दिव्य ग्रंथाचं पारायण करावं. त्याच्यामधला श्री सप्तशती गुरुचैत्र सार ग्रंथ आणि दुसरा आहे संक्षिप्त श्री गुरुचैत्र. अतिशय सुंदर, अतिशय दिव्य. काय होतं ना की बघा, आपल्याला वाटतं ना की आज ना दोन्हीही ग्रंथाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. सगळ्यात आधी तर श्री सप्तशती गुरुचैत्र सार. तर त्यावेळी टेंबरे स्वामी महाराज श्री सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं पठण जरी केलं तरी सुद्धा गुरुचैत्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. हे पारायण 7 दिवसात आहे. हे पारायण 7 दिवसात पूर्ण करू रोज पूर्ण तुम्हाला 2 तास वाचावं लागतील. तर रोज 2 तास तुम्ही बसू शकता. तर विचार करा, तुमचे 7 पारायण झाल्यावर तर 7 गुरुचैत्र केल्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. आता 2 तास बसू शकता, शक्य असेल तर काय होतं, गुरुचैत्र पारायणाचे नियम आहेत तर ते तुम्हाला पाळावेच लागतात. पण मी काहीच पाळून पारायण करणार असं कोणीच नाही आहे. नियम पाळून पारायण करत नाही. पारायण करणार असाल तर नियम पाळावेच लागतात. त्याच्याबरोबर जे अतिशय सुंदर, म्हणजे सांगायला पण एवढा आनंद होतो ना की कारण महाराज पारायण करून घेतात आणि एवढा तर तेवढाच सुंदर मला खूप जास्त आवडतो हा ग्रंथ आणि कधी मनात आलं तरी पण आपण पाठ करू शकतो. आता हे काय आहे तर संक्षिप्त श्री गुरुचैत्र ग्रंथ हा सुंदर ग्रंथ तेवढाच पवित्र आहे. स्त्रिया वाचू शकतात, हरकत नाही. तर मग पाठाचे काही नियम आहेत तर ते तुम्हाला दोन्हीचे पण एक नियम आहेत तर ते तुम्हाला सांगते. आता आधी आचमन करावं. तर कुठल्या कार्यासाठी तुम्ही करत आहात ना, इथून आहे तर रोजच्या उपासनेसाठी श्री दत्त गुरु मंत्र आहे तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर अध्याय पहिला सुरू होतो. तर हे जे आहे ना तर पहिला अध्यायाचा ग्रंथ तर 1 ते 53 अध्याय आहेत आणि दुसरा जो ग्रंथ आहे ना तर तो 1 ते 7 अध्यायाचा आहे. तर 7 अध्याय आहेत. अतिशय छोटासा ग्रंथ आहे पण तेवढाच फलप्राप्ती पुण्य देणारा आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही 9 ते 15 मध्ये तर तुम्ही रोज एक पारायण करा ना. तर याचं किंवा मग याचं जे तुम्हाला हे 2 ग्रंथ मी सांगितले आहेत ना तर रोज एक पारायण करा ना. 7 पारायण तुमचे घडतील. खूप सुंदर अनुभव देणारे दिव्य असे ग्रंथ आहेत. ज्यांची इच्छा आहे ना, म्हणजेच खूप अशा महिला आहेत की ज्यांनी संकल्पयुक्त 11 पारायण केलेले आहेत, ज्यांनी 51 पारायण केलेले आहेत श्री संक्षिप्त गुरुचैत्र. तर याचा अर्थ असा नाही की आपल्याला गुरुचैत्र ग्रंथ पठण करायचं नाही. पण ताई, माझा 9 तारखेला दुसरा दिवस आहे, मग आता हे पारायण मी कसं करू शकते. मग काय होतं ना की आपल्याला मग एकतर कोणी वाचणारं नसतं घरात, मग आपले खूप हाल होतात. जर तुमचा मासिक धर्म असेल किंवा मग काही अडचणी असेल तर मग तुम्ही 9 ते 15 मध्ये 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला कुठे गावाला जायचं आहे, अडचणी आहेत, मग तुम्ही याचं पारायण आता अर्थात मासिक धर्मात तुम्ही पारायण करू शकत नाही, पण स्वामी पुण्यतिथीचं अवचित साधून आज आता 6 तारीख आहे तर 6 ते 15 तारखेपर्यंत मी 5 पारायण करेल, 7 पारायण करेल, 9 पारायण करेल. तर ताई मग एका दिवसात 2 पारायण. तर तुमच्या जर बसायचा स्टॅमिना असेल ना तर मग 7 अध्याय तुम्ही खूप छोटेसे आहेत तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 2-2 पारायण करू शकता. हेच अवघड नियम नाही आहेत. फक्त आपल्याला आपल्या सुखाचा त्याग करायचा असतो, सात्विक व्हायचं असतं. हेच एक नियम आहे, ते चांगलं असतं. 7 दिवसात जरी तुम्ही 2-2 तुम्ही एका बैठकीत हे पारायण करू शकता. हे पारायण तुम्ही संध्याकाळी करू शकता. गुरुचैत्र ग्रंथ असं असतं की माहिती आहे ना तर 4 नंतर पारायण करू शकत नाही. काही
आयांचं असं असतं की 4 वाजले की बाळांना झोपवतात आणि मग आपण बघा 4 ते 6 मध्ये वाचू शकता. हे पण ग्रंथ तुम्ही 12 ते 12:30 मध्ये वाचू शकत नाही. तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. खूप रात्री करू नका. 7 ते 7:30च्या आतच तुम्ही पठण करू शकता. हा ग्रंथ तुम्ही एका बैठकीत केला पाहिजे. अतिशय उत्तम. तुम्ही करू शकता. ज्यांचं लहान बाळ आहे तर त्यांनी 2 बैठकीत केलं तरी चालेल. हे पारायण तुम्ही 7 दिवसाचं पण करू शकता. हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. याची किंमत 40 रुपये आहे. सुरुवातीला तुम्हाला सांगते की सप्ताहाची पद्धत असते. तुम्ही 7ही दिवसात करू शकता किंवा 3ही दिवसात तुम्ही करू शकता. एका दिवसातही सगळं अध्याय तुम्ही पठण करू शकता. तर 1 ते 51 अध्याय आहेत. अध्याय अतिशय छोटेसे आहेत. तर सप्ताह काळामध्ये तुम्हाला 7 दिवसाचं करायचं असेल तर त्याच्यात सगळं नियमावली दिलेली आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे असतात. तर सुरुवातीला बघा श्री दत्तात्रेय स्तोत्रम पठण करायचं असतं. श्री दत्त स्तोत्रम तर आपलं बघा मन इकडे कुठे पण बरकडत असतं. तर श्री दत्तात्रेय स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. प्रत्येक ओवीतील 3रे अक्षर रांगेने वाचत गेलं तर श्रीमद भागवत गीतेतील 15वा अध्याय वाचण्याचे श्रेय आपल्या पदरी पडत असतं आणि भक्तांना ते एक आम्ही ओवीच्या सुरुवातीला देत आहोत. म्हणजेच काय, श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचे जरी तुम्ही पठण केलं, गीतेचा 15वा अध्याय वाचण्याचं तुम्हाला फळ मिळत असतं आणि गुरुचरित्र पठण केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. आणि खूप छोटे छोटे बघा अध्याय आहेत. तर थोडक्यात अतिशय छान, तेवढीच प्रभावी याचे पण नियमावली आहे. जर संकल्पयुक्त करायचं असेल तर या 7 दिवसात मला जर गुरुचरित्र पारायण होणार नाही तर खरं सांगते, तुमची कितीही इच्छा असो तर मला करायचा आहे. तो परीक्षेचा काळ असतो. मुलांकडे लक्ष देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. अशा वेळेस मी काय करते, श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पठण करत असते. पहिल्या दिवशी बघा 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. ज्यांना 3 दिवसाचं करायचं असेल तर त्यांनी काय करावं, तर 7 दिवसाचे कालावधी आहे. तर पहिल्या दिवशी 1 ते 7 आणि दुसऱ्या दिवशी जे काही असेल तर 1 ते 3 दिवसात जेवढं पारायणाचं पठण व्हायला पाहिजे तेवढं तुम्ही एका दिवसातच करा. या पद्धतीने 3 दिवसाचं जेवढं पठण व्हायला पाहिजे तेवढं तुम्ही एका दिवसात करायचं आहे. तर 7 दिवसाचं करू शकता, एका दिवसाचंही करू शकता. मागायला गेलं तर एका दिवसातच करते, ते टप्प्यात वाचते. तर घरात जशी परिस्थिती आहे त्याच्यानुसार वाचते. तर ते पटपट वाचून घेते. तर त्याच्यामध्ये मग्न होऊन जायचं असतं. या पद्धतीने आपल्याला बघा या ग्रंथाचं पठण करायचं आहे. नियम अटी काय आहेत, तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं अर्थात तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल. तर संकल्पयुक्त असेल किंवा नसेल, तुम्ही पठण करत आहात तर ब्रह्मचर्याचं पालन करावं. सप्ताह काळात असं असतं ना की ह्या ग्रंथाचं जरी पठण करत असाल तरी कांदा लसूण वर्ज करतात. तर मी तरी करते. तर याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज नाही केला तरी चालतो. आपण बघा यागाला जातो, आपण प्रहराला जातो, तर नाही खाल्लं तर काय बिघडतं 7 दिवसात. तर कांदा तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण स्किप करू शकता. याच्यात काही खायचे नियम नाही आहेत. तुम्ही भात खाऊ शकता, वरण भात भाजी चपाती सगळं काही खाऊ शकता. मांसाहार बंद आहे. ब्रह्मचर्याचं पालन करावं. पराण्यसुद्धा वर्ज करायचं आहे. तर या 7 दिवसामध्ये मी बाहेरचं काही खात नाही. कांदा लसूण वर्ज असतं. तर दुसरी सेवा चालू आहे. म्हणजे बघा आपण जर गुरुचरित्र पारायण करत नाही तर सप्तशती गुरुचरित्र पारायण करत आहोत तर आपण करत असतो ना, तर प्रत्येकामध्ये बघा तामसी वृत्ती भरलेली असते. तर या 7 दिवसामध्ये याचा त्याग केला तर खूप चांगला आहे. तुम्हाला अनुभव मिळेल. तर सगळं खाऊ शकता. ज्वारी बाजरी फ्रूटही खाऊ शकता. याच्यात झोपायचे तर याच्यात जास्त नियम नाही आहेत. तुम्हाला त्रास होत असेल तर गादीवर झोपू शकता. तर ज्यांची ब्लँकेटवर झोपायची इच्छा असेल तर त्याच्यावर तुम्ही झोपू शकता. ज्यांना बसून वाचता येत नाही तर मस्तपैकी खुर्चीवर बसून वाचावं. तर ही सेवा करताना खूप जास्त आनंद आहे. सेवा ही आनंदाने केली पाहिजे. मला हे वाचून आनंद मिळतो. भले माझ्या अडचणी 100 आहेत. मनुष्य जोपर्यंत आहे, संसार आहे, अडचणी तोपर्यंत असणार आहे. करत असताना, सेवा करत असताना तर हसू पाहिजे, समाधान पाहिजे. शारीरिक मानसिक आर्थिक समाधान मिळतं तर आपल्याला बघा मन प्रसन्न राहतं. भले अडचणी आहेत, सेवा करताना या गोष्टी घडतात. खूप रडू येतं. हा जो आनंद आहे देवाजवळ महाराजांजवळ जाण्याचा एक मार्ग असतो. खूप अडचणी आहेत. माझ्या आयुष्यात सेवा करताना महाराजांकडे खूप रडावंसं वाटतं. तर केंद्रात जाताना खूप प्रश्न असतात की आता मी हे मागणार आहे, मी भांडणार आहे. तुम्ही अडचणी का देता? महाराजांकडे बघून, केंद्रात मठात काय मागावं यांच्याकडे बघून. तर कारण बघा त्यांचं ते तेजरूप बघून आपलं मन हरवून जातं. फक्त आपण मुजरा करतो, नतमस्तक होतो, काय मागायचं ते पण विसरून जातो.
हे खरी स्वामी कृपा आहे, हे खरं अध्यात्मक आहे. आपण खूप मागतो, हे द्या ना, करा ना. आपण संसारिक माणूस आहोत, या गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच. महाराजांकडे जावं, काय मागावं हे विसरून जातो. त्या सेवेमध्ये त्या गोष्टी करतो तर आपलं जे भान आहे ते हरवून जातं. त्याच पद्धतीने आहे की या सप्ताह काळामध्ये अगदी मी हे गुरुचैत्र पारायण करू शकत नाही, करता करविता महाराज आहेत, त्यांची इच्छा असेल तर ते मला करायचं आहे, खूप इच्छा आहे, पण त्यांनी करून घ्यावं, बस इतकंच आहे. नाही झालं तर श्री सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं पठण करतात. खूप सुंदर अनुभव आलेला आहे. तर 7 पारायण मी करणारच आहे. जेव्हा तुम्ही हा हेतूने सेवा कराल, माझं गुरुचैत्र पारायण या सप्ताह काळामध्ये निर्विघ्नपणे पार पडणार आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा त्या गोष्टी घडणार आहे. होईल का? कसं होईल? काय खाऊ? काय नाही? तर काही नाही. मी जे काही करणार आहे तर माझं मन शुद्ध आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्या मनात काय आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात. ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना माहिती आहे. तुम्हाला नाही माहिती आहे, आपण जेव्हा एखादा प्रहर करत असतो, एखादा याग आपण करत असतो, किती मोठी तुमच्याकडून सेवा घडत असते. मी तर म्हणेल की एक वेळेस गुरुचैत्र पारायण नाही शक्य झालं तरी चालेल, पण रोज 1 तास जाऊन प्रहराची सेवा करा. तर प्रहरासारखी उच्च कोटीची सेवा नाही आहे. ज्यांना शक्य होत नाही तर अर्थात श्री सप्तशती गुरुचैत्र सार ग्रंथाचं पठण करू शकता. तर मासिक धर्माची आता तारीख आहे, तर तुम्ही आधी सुरुवात करू शकता किंवा तुम्ही 3 पारायण, 7 पारायण किंवा 1 पारायण करू शकता. जर मासिक धर्माची तारीख आली तर तुम्ही थांबू शकता आणि परत पारायण करू शकता. या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.